ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश खूप खास आहे, कारण आज आपण अशा संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे अनेक भक्तांना स्वामींची कृपा होण्यापूर्वी दिसू लागले. मित्रांनो, अनेक लोक विचारतात, स्वामींची कृपा माझ्यावर कधी होईल, कशी होईल, स्वामी माझं ऐकत आहेत का, माझं दुःख कधी संपेल का. तर मित्रांनो, स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची हाक ऐकत असतात, पण त्यांची कृपा होण्यापूर्वी काही संकेत अनेक भक्तांना अनुभवायला मिळतात. आज आपण त्याच संकेतांबद्दल बोलणार आहोत. त्यातील पहिला संकेत म्हणजे मन अचानक शांत होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, पूर्वी ज्या गोष्टींमुळे खूप त्रास व्हायचा, ज्या गोष्टींमुळे रात्रभर झोप यायची नाही, त्या गोष्टी हळूहळू मनावर परिणाम करायच्या थांबतात. आतून एक वेगळी शांतता जाणवू लागते, कारण स्वामींची कृपा सर्वात आधी मनाला स्पर्श करते. स्वामी भक्तांनो, दुसरा संकेत आहे तो म्हणजे स्वामींचं नाव वारंवार कानावर पडू लागणं. अचानक कुठेही गेला तरी स्वामींचा फोटो दिसतो, स्वामींचा जप ऐकू येतो किंवा स्वामींचा व्हिडिओ सतत समोर येऊ लागतो. हे केवळ योगायोग नसतात, कधी कधी हा स्वामींचा संकेत असतो. मित्रांनो, तिसरा संकेत तो म्हणजे वाईट लोक आयुष्यातून निघून जातात, दूर जायला लागतात. सुरुवातीला खूप दुःख होतं, आपल्याला वाटतं सगळे आपल्याला सोडून गेले आणि आपण एकटे पडलो, पण नंतर मात्र लक्षात येतं जे गेलं ते योग्यच होतं, की ज्यांच्यामुळे मन दुखायचं ते लोक दूर गेल्यावर आयुष्य अधिक शांत झालं आहे. स्वामी चुकीच्या लोकांना जास्त काळ आपल्या जवळ ठेवत नाहीत. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटनवर क्लिक करून स्वामी परिवाराचा भाग बना. तुमच्या या प्रेमामुळे अशा आध्यात्मिक संदेशांचा प्रवास अधिक भक्तांपर्यंत पोहोचू शकतो. स्वामी भक्तांनो, चौथा संकेत तो म्हणजे अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागू लागतात. काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अचानक सोप्या वाटू लागतात. त्याचबरोबर योग्य लोक भेटू लागतात, योग्य संधी मिळू लागतात आणि मनात आशेचा किरण दिसू लागतो. स्वामी भक्तांनो, पाचवा संकेत तो म्हणजे रात्री स्वामींची आठवण जास्त येऊ लागते. स्वप्नातही स्वामीच दिसतात. सहज जरी पडलं तरी स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येते. अचानक जप करावासा वाटतो, स्वामींचा फोटो पाहावासा वाटतो, मंदिरात जावंसं वाटतं. हे मनातील भक्ती जागृत होण्याचं लक्षण असू शकतो. मित्रांनो, पुढील संकेत म्हणजे सहावा संकेत आहे संकटातही धैर्य टिकून राहतं. कितीही मोठं संकट असेल तरी मनात मात्र भीतीसारखं असं काहीही जाणवत नाही. धैर्य टिकून राहिलेलं असतं. पूर्वी छोटी अडचण आली तरी मन घाबरायचं, परंतु आता जी घबराट जी आहे ती नाहीशी होते. आता मोठ्या संकटातही आतून आवाज येतो, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. हा विश्वास स्वामींच्या कृपेची सुरुवात असू शकतो. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, कधी कधी स्वामींची कृपा पैशांच्या रूपात येत नाही, ती मनशांतीच्या रूपात सुद्धा येऊ शकते. स्वामी भक्तांनो, किंवा योग्य निर्णय घेण्याच्या शक्तीच्या रूपात सुद्धा स्वामींची कृपा येऊ शकते. वाईट सवयी सोडण्याच्या प्रेरणेच्या रूपात येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकटेपणातही आधार वाटण्याच्या रूपात स्वामींची कृपा येते. मित्रांनो, आज जर तुम्ही खूप दुःखात असाल तर अजिबात निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी सुंदर तयार करत असतील. कदाचित तुमचा चांगला काळ अगदी जवळ असेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, सूर्योदय होण्यापूर्वी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. तसंच मोठा आनंद येण्यापूर्वी अनेकदा मोठी परीक्षा येते. म्हणून श्रद्धा सोडू नका आणि जप सोडू नका. तसंच स्वामींवरचा विश्वास सुद्धा सोडू नका. आणि शेवटी स्वामी भक्तांनो, एवढंच सांगेन की आज रात्री झोपण्यापूर्वी एकदा तरी अगदी मनापासून, अंतर्मनातून स्वामी तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू द्या अशा स्वामींसमोर जप करा. कदाचित तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत आहात त्याची सुरुवात आजपासूनच सुरू झालेली असेल किंवा आजपासूनच सुरू होईल. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा, श्री स्वामी
स्वामी समर्थ आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, वरती सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला आमच्या परिवाराचा भाग बनायचं असेल, स्वामी भक्त बनायचं असेल तर नक्की जॉईन बटनवर क्लिक करा आणि आमचा भाग बना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करा. तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.